माझ्या चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे हेल्दी चपाती आणि हेल्दी भाजी। तर हेल्दी चपाती म्हणजे मी ओट्सची चपाती बनवणार आहे। त्यामध्ये मी भरड धान्य घातलेलं आहे। तर ते इथे आपल्याला चपाती बनवायची आहे ओट्सची। आणि इथे माठाची भाजी मी बनवणार आहे, सुकी माठाची भाजी आणि कोशिंबीर, जी दही ज्याला आवडत नसेल तर दह्याशिवाय सुद्धा कोशिंबीर खूप छान बनवता येते। तर आपले पदार्थ आपल्या जेवणामध्ये असणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। माठाची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन प्रकारचे माठ घेतलेले आहे। एक जुडा मी घेतलेला आहे हिरव्या माठाचा। तर हे बघा, हिरवा माठ असा असतो, त्याच्या दांड्या हिरव्या असतात, म्हणजे कोळ्या ह्याच्या काड्या आहेत हिरव्या असतात। आणि एका माठाच्या काड्या ह्या अशा लाल असतात, म्हणून लाल आणि हिरवा माठ असं या भाजीला म्हटलं जातं। तर माझ्याकडे दोन्ही प्रकारच्या भाज्या होत्या, तर मी दोन्ही एक एक जुडी घेतलेली आहे। दोन जुड्या मी हिरव्या घेतल्या आणि एक मी इथे लाल हे घेतलेली आहे। अशा छोट्या छोट्या जुड्या बांधलेल्या असतात भाजीच्या। तर दोन्ही प्रकारची भाजी इथे मी कापून घेतलेली आहे। आपल्याला भाजीला फोडणी देण्यासाठी मी 3 इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, 5-6 इथे लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत, थोडेसे मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे जाडसर कुटून, आणि थोडंसं इथे ओलं खोबरं आहे। आणि फोडणीसाठी आपल्याला इथे साहित्य लागणार आहे। इथे कढईमध्ये मी 2 टीस्पून तेल घातलेले, फोडणीसाठी मी इथे 1 टीस्पून जिरे घातले, इथे मी घालते लसूण पाकळ्या, इथे हिरवी मिरची, इथे मिरची आणि लसूण आपला इथे व्यवस्थित तळलेला आहे। थोडीशी मी हळद घातली, अगदी 2 चिमट्या, आणि 2 चिमटे घालणार आहे इथे हिंग। तिखट मी इथे थोडंसं अजून घालणार आहे, मला ही तिखट भाजी आवडते। या भाजीला कांदा तुम्ही घालू शकता भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये, भाजी खूप छान लागते। माझ्या चॅनल वरती ही भाजी मी कांदा वगैरे घालून छान भाजी इथे दाखवलेली आहे, आणि ही बिना कांद्याची आहे, कारण मला बिना कांद्याची आवडते म्हणून मी करते। तर संपूर्ण भाजी इथे गॅस आपला मिडियम ठेवायचा आहे। इथे बघा, भाजी मी व्यवस्थित मिक्स केलेली आहे। तर चांगली भाजी आपली इथे मिक्स झाल्यानंतरच आपण इथे मीठ घालायचं आहे, नाहीतर आपल्याला भाजी कढई भरून दिसते, आणि त्याप्रमाणे जर आपण मीठ टाकलं तर भाजी आपली इथे करपू शकते। चवीप्रमाणे घालायचंय मीठ। शेंगदाण्याचा कूट इथे घालून घेते, ओलं खोबरं आपल्याला घालायचं आहे, आणि ही भाजी शिजायला वेळ लागत नाही। एक वाफ या भाजीला आपल्याला मिक्स करून आणि काढून घ्यायची। भाजीला आपल्या कमी गॅसवरती आपण 1-2 मिनिटभर शिजून घेणार आहे। मस्त एक वाफ मिळाली की आपली भाजी छान शिजली जाते। भाजीला आपल्या एक वाफ काढेपर्यंत हे बघा, इथे मी पीठ मळून ठेवलेलं आहे। पिठाचा कलर बघा लालसर दिसतो। तर याच्यामध्ये मी 2 वाटी घेतलेला आहे गव्हाचं पीठ रेग्युलर चपातीचं, आणि 2 वाटी मी इथे घेतलेला आहे ओट्स। तर ओट्स आणि नाचणी मी एका ठिकाणी करून आणि दळलेली आहे। त्यामध्ये मी 1 किलो ओट्स घेतलेले आहे, अर्धा किलो इथे मी ओट्स मध्ये चणा डाळ टाकलेली आहे, आणि अर्धा किलोच मी त्यामध्ये नाचणी घातलेली आहे। असं मिक्स पीठ मी ते दळलेलं आहे, आणि ते मिक्स पिठापैकी 2 वाट्या मी ह्या गव्हाच्या पिठामध्ये घेतलेले आहे। तर हे ओट्स मिक्स पिठाची ही संपूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर हे पीठ मी मळून ठेवलेलं आहे। जेवढं मळलं आपण व्यवस्थित आधी 1 तासभर, तेवढ्या याच्या चपात्या आपल्या खूप छान हेल्दी आणि पौष्टिक येतात। इथे थोडीशी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक कापून घेतलेली आहे। कोशिंबीरीची आपल्याला तयारी करायची आहे। 1 काकडी मी इथे घेतलेली आहे, 1 गाजर, 1 छोटंसं बीट, बीटची वरची साल मी इथे काढून घेते। गाजरची आणि काकडीची आपल्याला इथे साल काढायची नाहीये। इथे आपल्याला बारीक चाळणीने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे। ही मोठीच आहे, ही मोठी आहे, त्या चाळणीने आपल्याला इथे काकडी किसायची आहे। आपली काकडी किसून झालेली आहे। इथे आपल्याला थोडीशी कैरी सुद्धा या कोशिंबिरीमध्ये टाकायची आहे। तर आधी आपण हे एका बाउल मध्ये काढून घेऊ। मस्त कलरफुल आपली इथे कोशिंबीर तयार होते, हेल्दी आणि पौष्टिक। न कापताच मी ही वरच्या वर फक्त मला किसायचं आहे, थोडीशीच किसणार आहे, जास्त नाही।
आपल्या भाजीला 2 मिनिट झालेले आहे. या भाजीमध्ये पाणी न घालताच ही भाजी आपल्याला वाफेवर एकदम कमी गॅसवरती आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. मस्त ही भाजी शिजते आणि खूप छान टेस्ट लागते. पाणी अजिबात या भाजीला वापरायचं नाही. ते इथे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. तयार झालेली आहे. आपल्याला एका बाउलमध्ये आपली कोशिंबीर व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे. कैरी आपण किसून घेतलेली आहे, ती पण आपण इथे टाकली. इथे आपल्याला तुम्ही मिरची, हिरवी मिरचीचा वापर करू शकता. मी थोडीशी लाल तिखट घालणार आहे. तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता. चवीपुरतं थोडंसं मीठ घालणार आहे, जास्त नाही. आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे. मीठ आपण सगळीकडे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला एका तडक्या पॅन मध्ये ती मी 10-12 घेतलेली आहे कढीपत्त्याची पानं, तर ती इथे मी बारीक कापून घेते. मी 1 टीस्पून पेक्षा कमी तेल घेते. तेल आपलं गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मी इथे राई घातली. राई इथे तडतडली. इथे कढीपत्ता आपल्याला या कोशिंबिरीवर घालायचा आहे. मस्त राईचा वास सुटलेला आहे. राई छान तडतडल्यानंतर हे बघा, हे पानं पण एकदम याच्यामध्ये मस्त कुरकुरीत होतात. त्यामुळे हे व्यवस्थित अशी खमंग आपल्याला हे करायचे आहे. तडक्याच्या पॅन मध्ये थोडीशी फोडणी आपली ती खमंग करून घ्यायची. पानं थोडेसे असे एकदम हे झाले की हे बघा, असे एकदम छान ते कुरकुरीत होतात. म्हणून ते व्यवस्थित परतून घ्यायचे. सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. एक नंबर ही कोशिंबीर लागते. मध्ये मध्ये कैरी लागते. या कोशिंबिरीमध्ये खूप छान लागते. नक्की करून बघा. चला, आता आपली इथे कोशिंबीर पण तयार झालेली आहे. कोशिंबीर आपली तयार झालेली आहे. भाजी आपली तयार आहे. आपल्याला आता ओट्सची चपाती लाटायची आहे. इथे आपण तवा गरम करत ठेवलेला आहे. चपातीचं पीठ आपलं मस्त इथे मुरलेलं आहे. आपण आता इथे चपाती लाटून घेऊ. इथे आपली चपाती लाटून झालेली आहे. तवा आपला गरम झालेला आहे. थोडस मी अगदी स्पॅच्युलावरती घेऊन मी इथे तेल थोडस लावलेलं आहे. लोखंडी तवा आहे, त्यामुळे पटकन चपाती आपली खाली चिटकू शकते, म्हणून मी ते लावून घेतलेलं आहे. चपाती भाजीपर्यंत आपण दुसरी एक चपाती लाटून घेऊ. तुम्हाला इथे वरती चपातीला तेल किंवा तूप लावायचं असतं तर लावू शकता. मी वरून चपातीला तेल लावत नाही. ही चपाती खूप हेल्दी आहे, कारण गव्हामध्ये जो चिकटपणा असतो तो ओट्सच्या आणि हे आपण मिक्स जे पीठ दळलेलं आहे यामध्ये नसतो. चवीला एकदम छान लागते, पचायलाही हलकी आहे आणि शिवाय ही चपाती खाल्ल्यानंतर बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही. म्हणून वेट लॉस जर्नी मध्ये या पिठाचे तुम्ही घावण करून खाऊ शकता. ज्वारीची या पिठाची भाकरी करून खाऊ शकता. ओट्स पिठाची, किंवा तुम्ही धिरडे करून खाऊ शकता, घावण करून खाऊ शकता, थालीपीठ खाऊ शकता, किंवा असं चपाती पण आपण वेट लॉस जर्नी मध्ये खाऊ शकतो. तर ओट्सची चपाती नक्की करून बघा. इथे आपण अशा सर्व चपात्या भाजून घेणार आहे. इथे आपल्या ओट्स चपात्या संपूर्ण तयार झालेल्या आहे. भाजी आपली इथे तयारच आहे. हेल्दी आपली चटणी आहे. सोयाबीन चटणी ही आहे. सोयाबीन चटणीची, सोयाबीन वडी म्हणतो आपण, ते छोटे असतात. तर सोयाबीन वडीची ही चटणी माझ्या चॅनल वरती मी संपूर्ण रेसिपी दिलेली आहे. खूप टेस्टी ही चटणी लागते. त्याच्यावरती थोडस घालायचं आहे तेल. चटणी इतकी छान लागते, तुम्ही करून बघा. या चटणीची चव अप्रतिम आहे. इथे आपण ओट्स चपात्या केलेल्या आहेत, एकदम मऊ आणि पूर्ण हेल्दी ही चपाती आहे.
तर ह्या पद्धतीने जर आपण आपलं लाईफस्टाईल जेवणाचं असेल तर आपलं डायजेशन, त्याच्यानंतर आपलं वजन, हे संपूर्ण सगळं आपलं कंट्रोल मध्ये राहतं. तयार आहे ओट्स चपाती, त्यानंतर हिरवी आणि लाल मिक्स माठाची भाजी, त्यानंतर आपली सोयाबीन वडीची चटणी आणि कैरी घातलेले आपले इथे आपण कोशिंबीर बनवलेली आहे. आजची डिश ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. माझ्या चॅनलवरती बरेचसे पदार्थांचे व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट मी दिलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल ती इतरांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.